विधानमंडळाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण करणं आणि विधानमंडळालाच आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करणं हे अनुचित आहे. हा विधानमंडळाचा अवमान आहे. सभागृहातील सदस्यांना जे दिलेले अधिकार आहे त्या अधिकारानुसार जो कोणी प्रामाणिकपणे काम करत असेल आणि त्याच्यावर जर कोणी प्रश्नचिन्ह निर्माण करत असेल तर आम्हाला दिलेल्या अधिकाराचा अवमान आहे, हनन आहे. आणि या संदर्भामध्ये माननीय शरद पवार साहेबांवर हक्कभंग दाखल करता येईल का हे मी तपासून बघेल आणि हक्कभंग दाखल करेल. तर तोंडपाणी आम्ही करत नाही, खुद्द शरद पवारांनी सोनिया गांधींची तोंडपाणी करून सत्ता मिळवली आहे असा आरोप सुद्धा एकनाथ खडसे यांनी केला. माझं आव्हान आहे अजूनही पवार साहेबांना की या संदर्भामधले पुरावे जर असतील तोडीपाणीचे काही घेण्या देण्याच्या संदर्भातले त्यांनी जनतेसमोर ठेवावे. हे नुसते हवेत वार करून तलवारी फिरवण्यात अर्थ नाही आहे. मी जे आरोप केले ते पुराव्यानेशी केलेला आहे. नुसते हवेतने वार केले की शरद पवार साहेबांसारखे तोडीपाणी मी केली. कारण पवार साहेबांनी सोनिया गांधीच्या विरोधामध्ये त्या विदेशी आहेत म्हणून त्यांनी वेगळा पक्ष काढला. नंतर आता सत्तेमध्ये जाण्यासाठी तोडीपाणी केली आणि आता सत्तेमध्ये आहे. मग हे तोडीपाणीची भाषा शरद पवारांच्याच तोंडी शोभू शकते. याच्या संदर्भातले पुरावे त्यांनी दिले असते तर अधिक आनंद झाला असता. चौकशीला आम्ही सामोरे जायला तयार आहोत. आता जर आपण मंत्रिमंडळामध्ये पाहिलं तर सर्वाधिक गैरव्यवहाराचे आरोप, भ्रष्टाचाराचे आरोप जे होत आहे ते राष्ट्रवादीच्या मंत्र्यांकडे असलेल्या विभागांवर होत आहे. मग ते MSSRDC असो का PWD असो का या संदर्भामध्ये जे अजितदादांचं पाटबंधारे विभाग असो का ऊर्जा विभाग असो, याच खात्यांवर जास्तीत जास्त आक्षेप घेतले जातात. हे खाते त्यांच्याकडे आहे. अन्न नागरी पुरवठा पवार साहेबांच्या राष्ट्रवादीकडे आहे. त्यामुळे त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होत आहे, गैरव्यवहाराचे आरोप होत आहे आणि यामुळे अस्वस्थता त्यांच्यामध्ये स्वाभाविकता वाढत आहे.